नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नवीन शेतकऱ्यांविषयी बातम्या आणि योजना या आपल्याला बातमीपत्रात बघायला मिळतील। सुरुवात करूया। खार पानपट्ट्यात संघर्ष कायम, दर्यापूरसह 5 तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी मारामार, सरकारने आत्ताच लक्ष द्यावे, महत्त्वाची मागणी। पंधरवाड्यात केळी दरात सुधारणा, 1000 रुपयांची झाली सुधारणा, शेतकरी सुखावला। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, कोकणच्या फळ पिकांना हवा हमीभाव, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावेत। केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात कोकणासाठी भरीव तरतूद होण्याची गरज, शेतकरी एकवटला। 10 कोटींवर भाविकांचे उद्या पवित्र शाही स्नान, उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी 10 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, आता एक धक्का द्यावाच लागेल। सरकारी वाटाघाटी बैठका करत राहील, चहा बिस्किटे चारत राहील, पण आपण एकत्र होऊन काहीतरी महत्त्वाचं यश मिळवावं लागेल। त्यासाठी एकत्र व्हा, योगेंद्र यादव यांचं प्रतिपादन। राज्यात दुधाचा महापूर, गत आर्थिक वर्षात 1,71,00,000 लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन। भेसळ रोखण्यासाठी सरकारने संयुक्त समिती सुद्धा स्थापन केलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल। गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी सरकारने धोरण तयार करावे, शेतकऱ्यांची मागणी। 100 दिवसातील नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। राज्य सरकारी सेवेत 3.25 लाख पदे रिक्त, निवृत्ती वय वाढवण्याच्या निर्णयाला विलंब, कामाच्या बोजामुळे अधिकारी वर्ग त्रस्त। तणनाशकामुळे कांद्यांचे नुकसान होतंय, कृषी मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। अनेक कंपन्या यामध्ये स्कॅम करत असल्याची माहिती। शिवसेनेचे एसटी दरवाढी विरोधात मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन। दरवाढीची मला कल्पना नव्हती असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी हात वर केले होते। त्याविरोधात सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार। 7,113 कोटी देणगी, भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, भाजपचा जाहिरातीवर 550 कोटींपेक्षा जास्त खर्च। आता धान्य वितरण होणार सुलभ, अंतरानुसार गाव गोदामाचे राज्यभर नियोजन, मार्चपासून होणार अंमलबजावणी। गावांचे अंतर गोदामापासून दूर असल्याने आतापर्यंत येत होत्या अडचणी। बीडच्या एका पोलिसाकडे 15 जेसीबी, 100 टिपर, सुरेश धस यांचे गंभीर आरोप। अवैध राख वाहतूक सुरूच असल्याची सुद्धा माहिती। मीरा रोडची शाखा ताब्यात घेण्याचा डाव, एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना शिवसैनिकांचा दणगा, बगलबिच्चांना पिटाळून लावले। विद्यापीठात 100 हेक्टरवर फळबाग लागवड, आंब्यांचे देशी विदेशी वाण, ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूटची लागवड। यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा होणार। गैरकारभार कळवा आणि 10,000 रुपये बक्षीस मिळवा, सांगली जिल्हा बँकेची नवीन घोषणा, कर्मचाऱ्यांवर ठेवणार लक्ष। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद।